मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन निवृत्ती उद्धार सोपान देव निवृत्ती उद्धार सोपान निवृत्ती उद्धार सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन नमो त्रिभुवन करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काही माझीवानी बाणील संतांसी रंजवू चित्ता शपलिया जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री करून चैते नमस्कारो आता अतुलित बलधावं हेमशैलावदे सेवक झालो प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता बरोबर या श्राद्धस्थान आदरणीय अण्णांच्या माध्यमातून या सप्ताहासाठी मार्गदर्शक श्री हरिभक्तीपरायण मारुती महाराज राणे आणि अण्णा या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमास्तव सुंदर पद्धतीचे हे भव्य दिव्य स्वरूपाचं जन्माष्टमी सोहळ्याचं कार्यक्रमाचं नियोजन आणि त्यातील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या सद्भाग्यानं माझ्याकडे आलेली आहे. मी नेहमी सांगत असतो मायबाप प्रवचन करायचं म्हटलं तर एकट्या माणसाला जमतं परंतु कीर्तन जर करायचं म्हटलं तर नो या एकल्याचा खेळ नॉर्मल विकू द्या मनोनिमेळ जमविला इतकंच ठेवा लावून मृदंग श्रुती टाळ घोष शेवो ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरसाचं जर सेवन करायचं असेल मायबाप तर सर्वांची साथ संगत लागत असते. जसं व्यवहारामध्ये एखाद्या माता माऊलीला सुंदर आणि रुचकर स्वयंपाक बनवायचं म्हणलं तर तिला 3 गोष्टीची नितांत गरज आहे. कशाची? चुलीची, तव्याची, परातीची. नाही महाराज उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक एका विन एक कामा नाही. अग्नी लागतं, धान्य लागतं आणि पाणी लागतं. या 3 गोष्टी एकत्रित आल्या तर ती माता माऊली जसा सुंदर आणि रुचकर स्वयंपाक बनवू शकते तद्वत त्या न्यायाप्रमाणे प्रवचन करायचं म्हटलं तर एकट्या प्रवचनकाराला जमतं पण कीर्तनासाठी सुंदर पद्धतीचे गायक लागतात, सुंदर पद्धतीचे वादक लागतात, सुंदर पद्धतीचे कीर्तनकार लागतात. बसणारे म्हणते आमचं काहीच काम नाही आम्ही जावा का उठून. तुमची सुद्धा गरज आहे महाराज. कितीही मोठा वक्ता असू द्या पण वक्त्याच्या पुढे श्रोते नसतील तर त्याला किंमत नाही. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते मेन. म्हणून तुमच्यामुळं आम्हाला शोभा आहे आणि आम्हीच दांडी मारली तर तुम्हाला काय शोभा आहे. म्हणून दोघांचंही समीकरण या ठिकाणी असं जुळतंय महाराज. त्याचं उत्तर असं आहे जसं व्यवहारामध्ये या तिन्हीचं समीकरण लागतं ना तसं कीर्तनामध्ये तिन्हीचं समीकरण लागतं. याचं समीकरणच असं आहे जे कीर्तनकाराच्या पोटात असतं, लक्षपूर्वक ऐका, जे कीर्तनकाराच्या पोटात असतं ते गायक लोकांच्या ओटात असतं आणि जे गायक लोकांच्या ओटात असतं ते मृदंगाचार्याच्या फक्त बोटात असतं. आणि ह्या तिन्हीला एकत्रित आणण्याचं सामर्थ्य सध्याच्या काळात फक्त नोटात असतं. विठाला 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 विठाला. अशा पद्धतीचे या समस्त भाविक
भक्त मंडळाच्या संयुक्त विद्यमाने चालत असलेला हा सोहळा, त्यातील आजची ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारी आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील रती महारथी गुणीजन मंडळ यामध्ये उपस्थित आहेत. त्यामध्ये श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट स्वरसम्राट माझे परमस्नेही परममित्र आदरणीय रवी महाराज पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तपरायण संदीप महाराज सुर्वे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तपरायण दामोदर महाराज चव्हाण, श्री हरिभक्तपरायण चोरगे महाराज, भरत महाराज शिंदे, श्री हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज आहेत, ज्यांनी गोड अशा पद्धतीचा मृदंग वाजवत आहेत. असे श्री हरिभक्तपरायण परममित्र माधवजी महाराज शास्त्री तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे दुसरे मृदंगाचार्य परममित्र श्री हरिभक्तपरायण सतत संपर्कामध्ये राहतात आमचे आदर्श महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे दुसरे जिवलग मित्र रोज व्हॉट्सअपला जे हरी रामकृष्णारे टाकल्याशिवाय त्यांना करमत नाही, मला करमत नाही, असे आमचे श्री हरिभक्तपरायण काय एका जिल्ह्यातलेत ना आमचे श्री हरिभक्तपरायण योगेश महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अण्णांचे चिरंजीव, आपल्या सर्वांचे सुपरिचित, सर्वांचे लाडके गायक, भजन सम्राट, स्वरसम्राट, युवा कीर्तनकार माझे परममित्र माऊली महाराज यांची उपस्थिती आहे. आमचे परमस्नेही परममित्र यश महाराज आहेत. आणखी राहिले साहिले सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळ, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्ञात अज्ञात, परमार्थिक जाणकार, श्रोते सज्जन, मायबाप, माता माऊल्यांच्या भव्यदिव्य उपस्थितीमध्ये सुंदर पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन अण्णांनी केलेलं आहे. तुमचं अथक असं परिश्रम अण्णांना लाभत आहे. तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा मनापासून कोटी कोटी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी सेवेला सुरुवात करतो. सेवेकरता आवर्जून उपस्थित असणारी आपल्या संस्थेतील ही सर्व बालभजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी बाबा आहेत, चोपदार महाराज आहेत, आणखी सर्वांचे बाहेर बसलेले, आत बसलेले सर्वच माता माऊली सर्वांना धन्यवाद देतो. ऐका, सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. सिस्टमवाल्याला सुद्धा धन्यवाद देतो बरं का. विको थोडा नॉर्मल राहू द्या हो ना, म्हणजे याच्यावर तरी मेळ लागतोय. विठाला 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 सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यावत मानव जातीच्या जीवनामध्ये नेमकं प्राप्त होत असलेलं दुःख जीवाच्या जीवनामध्ये येतं का, त्याचं गोड अशा पद्धतीचं मार्मिक चिंतन सांगतात महाराज. लक्षपूर्वक ऐका. दुःख कोणालाही नको वाटतं, पण दुःख आपल्याकडे आल्याशिवाय राहत नाही. मग जे दुःख नको वाटतं ते दुःख जीवनामध्ये येतं तरी का, याच्या कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये कधी कधी आपल्याला सुंदर पद्धतीचे उत्तरं ऐकायला मिळतात. बरोबर आहे का नाही. ज्या दुःखाची आपल्याला गरज नाही त्या दुःखाने आपल्याकडे काय यावं महाराज. बरोबर आहे का नाही. लक्षपूर्वक ऐका. जे दुःख नको वाटतं ते घरचा पत्ता विचारत आल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या सुखाच्या अपेक्षेपोटी मानवाचा जन्म जातो ते सुख माणसाला मिळत नाही. संत महात्मे बोलतात, मिळत नाही म्हणण्यापेक्षा सुख करीत मरावं लागतं. सुखाच्या अपेक्षेनं जन्म जातो पण सुख माणसाला मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न गेला,
सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. महाराज गोड वर्णन करतात, सुखाच्या अपेक्षेनं जन्मच्या जन्म जातो मायबाप, बरोबर आहे का नाही? मग ज्या सुखाच्या अपेक्षेनं आपल्याला जन्म जातो, लक्षपूर्वक ऐका बसलेले मंडळी उत्तर द्या. आपण सुखाच्या दिवसाची जास्त वाट पाहतो का दुःखाच्या? सुखाच्या. दुःखाच्या दिवसाची का वाट पाहत नाही? ते आपल्याला आवडत नाही. सुख प्रत्येकाला आवडतं म्हणून सुखाच्या दिवसाची वाट पाहतो. दुःखाचे दिवस माणसं या ठिकाणी कोणी सुद्धा सुखाचे दिवस कोणी मोजत नाही. माझ्या माऊली ज्ञानोबा यांचं गोड वर्णन आहे. अमृताची साचवा कडी लागो कानो घडी, सुखाचे दिवस कोणी गणित तुका. माऊली ज्ञानोबा गोड उत्तर देतात, सुखाचे दिवस कोणी मोजत नाही महाराज. आपण किती रात्र जेवून झोपलो हे एकाच्या आठवणीत नाही, पण किती रात्र आपल्याला उपवाशी पोटी झोपावं लागलं ह्या मात्र बोटावर मोजून ठेवल्याशिवाय माणसं राहत नाहीत, बरोबर आहे का नाही? याचा अर्थ असा आहे मायबाप, सुखाचे दिवस आपण मोजत नाही आणि दुःखाचे दिवस आपण मोजल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ एक एक दुःखाचा क्षण आपल्याला युगायुगासारखा जातो. विठाला 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 खऱ्या अर्थानं मानवी जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर माणसाला दुःख पचवण्याची क्षमता मिळाली पाहिजे आणि सुख उपभोगण्याची सुद्धा क्षमता मिळाली पाहिजे. कधी कधी माणसाला दुःख जास्त मिळालं तरी सहन होत नाही आणि सुखही काही लोकांना अति मिळालं तरी सुद्धा सहन होत नाही. म्हणून माणसाला दुःख पचवता यावं आणि ज्याला दुःख पचवता आलं ना त्याला साक्षात जगनियंता भगवान परमात्मा सुद्धा दुःख देऊ शकत नाही महाराज. म्हणून दुःख पचवण्याची ही एक कला आहे, ती ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली त्याच्यासारखा सुखी जगाच्या पाठीवर कोणी नाही. म्हणून दुःख पचवता यावं, पण माणसाला दुःख पचवता येत नाही. माणसं सुखाचे दिवस मोजत राहतात, दुःखाचे दिवस मोजत राहतात आणि सुखाच्या दिवसाकडे आपण लक्ष देत नाही मायबाप. माझ्या वाचनामध्ये एक सरस्वीचं पुस्तक आहे बघा माझ्याकडं, आत्मनिर्माण पीस बाय पीस नावाचं. त्या पुस्तकामध्ये मी एक छोटीशी कथा वाचली, फार सुंदर आहे, मला भावली म्हणून मी ती वाचली आणि तुम्हाला हे सांगतो, उपयोगाला येईन. ऐका. माणसं सुखाचे कुठल्याही जीवनामध्ये माणसाला दुःख पचवता आलं की त्याला ईश्वर सुद्धा दुःख देऊ शकत नाही महाराज. एका गावामध्ये एक माता माऊली राहत होती, तशा बऱ्याच माता माऊल्या असतात म्हणा, पण त्या बिचारीला जरा ब्युटी पार्लरचा छंद होता. इतका ब्युटी पार्लरचा छंद म्हणजे 24 तास त्याच्यातच महाराज. पर्ससोबत, पर्समध्ये आरसा, कंगवा, लिपस्टिक काय आसन नसन ते साधनं सगळे सोबतच राहायचे महाराज. बसंती तर सुरूच, बसंती तर सुरूच. इतका छंद त्या माता माऊलीला ब्युटी पार्लरचा होता. एक दिवशी काय झालं, ती ब्युटी पार्लरला गेली, तिच्या पाठीमागून दुसरी माता माऊली आली. आता मला एक उत्तर द्या, ब्युटी पार्लरच्या विरोधातलं मी असं नाही महाराज. माणसाने ब्युटी पार्लरला जावं, पण कधी आपलं जर स्वरूप चांगल्या पद्धतीचं असेल, देवांनी आपल्याला सौंदर्य दिलेलं असेल तर त्या सौंदर्याला अधिक स्वरूपान केलं तर ते सौंदर्य अधिक खुलून दिसतं, बरोबर आहे का नाही? पण ज्याला रूपाचाच पत्ता नाही त्याने आकार आणून काय गरज आहे का? काय कायला लय नाद महाराज. नथ घालावा, पण कुणी घालावी? संत महात्मे बोलतात, ज्याला सुंदर पद्धतीचं नाक ईश्वरानं दिलेलं आहे अशा सुंदर नाकावर जर ती नथ घातली तर त्या नाकाचं सौंदर्य अधिक वाढतं. पण जिला नाकाचाच पत्ता नाही, तिने 10 ग्रामची घातली का 5 ग्रामची घातली का, काही उपयोग आहे का त्याचा? अजिबात नाही महाराज. म्हणून संत महात्मे बोलतात, काय करावी ती 32 लक्षणे, पण नाक नाही त्याने वाया गेली. म्हणून अशा सौंदर्य जीवनामध्ये असावं आणि मग त्या सौंदर्याला जर शृंगार केला तर त्याचा शृंगार अधिक सुलभ दिसतो, चांगला वाटतो. सौंदर्य जीवनामध्ये असं जावं. मला सांगायचा मुद्दा एवढंच आहे महाराज. ती माता माऊली ब्युटी पार्लरमध्ये गेली आणि तिनं सांगितलं, माई काही कर, पण सध्याच्या काळामध्ये वेणीचे प्रकार निघालेत. लक्षपूर्वक ऐका बरं, उघड टाईमपास सांगायलो नाही तुम्हाला. तिनं काय सांगितलं, सध्याच्या काळात व्हॉट्सअप फेसबुकवर वेणीचे भरपूर प्रकार निघालेत. कोणती वेणी किती रुपयाला घालायची याच्यासुद्धा किमती व्हॉट्सअपला आलेल्या आहेत, बरोबर आहे का नाही? मग तिनं त्या चार्ट लावलेला होता तिच्या ब्युटी पार्लरमध्ये, या साईजची वेणी एवढ्या रुपयाला, त्या साईजची वेणी तेवढ्या रुपयाला. तिनं तो बोर्ड वाचला आणि त्या माता माऊलीला सांगितलं, माय मला ही 500 रुपयाची वेणी घालायची. ठीक आहे म्हणले, गर्दी भरपूर आहे आणि नंबर यायला तुम्हाला वेळ लागणार आहे, एक अर्धा तास तुम्हाला वेटिंगवर थांबावं लागेल. म्हणली थांबते. अर्ध्या तासानंतर तिचा नंबर आला. लक्षपूर्वक ऐका. तिला खुर्चीवरती बसवल्या गेलं आणि सांगितलं, सांग माय कोणती वेणी घालायची तुला? ती म्हणली, त्या कलरची, त्या रंगाची, त्या डिझाईनची. 500 रुपये तिची किंमत आहे, 500 रुपये तुला देते, मला ती वेणी घालायची आहे. ठीक आहे म्हणली, डोक्याचा पदर खाली घ्या. हिला तोपर्यंत काहीच माहिती नव्हतं महाराज. ज्या वेळेस त्या माता माऊलीनं डोक्यावरचा पदर खाली घेतला त्यावेळेस तिनं तोंडात बोट घातलं. कुणं? जी वेणी घालणारी होती ब्युटी पार्लरवाली, तिनं तोंडात बोट घातलं. का बोट घातलं त्याचं कारण आहे, हिच्या डोक्याला इनमेन 3च केस.
ती म्हणली बाई तू केस मोजाय आली का नेमकी केसाची वेणी घालाय आली? नेमकं तुझ्या डोक्यात तरी काय गणित आहे? कशामुळे तू माझ्याकडे आली? नाही म्हणली काही असू द्या, तुला 500 रुपये मिळणार आहेत. मी 1 रुपये सुद्धा कमी देणार नाही, 499 सुद्धा देत नाही, मोजून 500 रुपये देते. माझे 3 का केस असना, पण मला माझ्या केसाची वेणी घालायची आणि तुला ती वेणी घालावाच लागणार आहे. आग्रह केला महाराज, गिरायकाच्या पुढे काही करता येत नाही. मग तिनं काय केलं, वेणी घालायला सुरुवात केली. पण योगायोग बघा, 3 केस धरले, अशी सुंदर पद्धतीची वेणी गुंफू लागली. पण दुर्दैव असं असतं, ज्या पार्टीला पाठिंबा नसतो त्याचं सरकार ढासळल्याशिवाय राहत नसतं. बरोबर का नाही? येईन मी 3च केस, मागं पुढं कोणीच उभं नाही महाराज, काय करणार? त्या घाईघाईमध्ये वेणी गुंफण्याच्या नादात तिनीतलं एक गेला आणि त्याला जीव सोडून त्यानं 2च केस राहिले महाराज. हिच्या तर मांड्या इठल इठल करायला लागले. तिनं विचार केला, माय पाया पडते तुझ्या, माझ्या ब्युटी पार्लरचं नाव खराब करू नको आणि तुझ्याही जीवनाचं मात्र करून घेऊ नको. मला वेणी घालता येणार नाही, तू माझ्या इथून निघून जा. ती म्हणली काही जरी असेल, तुला 500 रुपये दिलेत ना, आता एक काम कर, 1 केस माझा निघून गेला तर जाऊ दे म्हणली, पण तरी सुद्धा मी तुला 500 रुपये देते. 1 केस 250 रुपयाला गुत्ताच. 2 केसाचे 500 रुपये तुला देते. 2 केसाचे का होईना, पण माझ्या वेणी तुला घालावीच लागन, हा माझा आग्रह आहे. परत खुर्चीवरती बसवलं. योगायोगानं महाराज परत तिनं तिचे 2 केस हातामध्ये घेतले. सुंदर पद्धतीची वेणी गुंफू लागली. पण दुर्दैव असं महाराज होतं, एकाला दुसरं सोबती त्यानं द्याला जीव सोडून 1च केस राहिला महाराज. नाविलाज झाला, हिच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. म्हणली माय पाया पडतं तुझ्या, माझ्या ब्युटी पार्लरचं नाव खराब करू नको आणि तुझ्या सौंदर्याचं वाटोळं करू नको, तू माझ्या इथून निघून जा. उलट लागलं तर मीच 500 रुपये तुला देते, पण तू माझ्या ब्युटी पार्लरात थांबू नको. तसं म्हणल्याबरोबर ती म्हणली तसं का करायला? ती म्हणली हे पहा, एका केसाची वेणी आजपर्यंत कुणी गुंफली नाही, कोणाला गुंमताही येत नाही आणि इथून पुढं कोणी गुंफील हे सुद्धा सांगता येत नाही. पाया पडते तुझ्या, मला एका केसाची वेणी तुझ्या घालता येणार नाही. त्या माता माऊलीचं उत्तर लक्षपूर्वक ऐका महाराज. ती म्हणते माझ्या केसाची वेणी तुला नाहीच का घालता येणार? म्हणली अजिबात नाही. खरंच सांगते म्हणली, माझ्या केसाची वेणी तुला नाहीच का घालता येणार? म्हणली अजिबात नाही. नाही येऊ दे म्हणली, जाऊ दे, आजपासून माझे केस मी मोकळे ठेवीन. विठाला सांगण्याचा मधीचा अर्थ एवढाच आहे महाराज, 1च केस तिच्या डोक्याला राहिला, पण माझे केस मोकळे ठेवीन म्हणण्याचं सामर्थ्य जे तिला जीवनामध्ये मिळालं आणि एकाच केसामध्ये आनंदी राहण्याची जी कला तिला ईश्वरानं दिली, अशा माणसाला जगाच्या पाठीवर देव सुद्धा दुःख देऊ शकत नाही. म्हणून दुःख पचवण्याची कला माणसाच्या जीवनात प्राप्त झाली पाहिजे. विठाला 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 विठाला. पण व्यवहारामध्ये तसं होताना दिसत नाही. आपण मात्र दुःखाचे दिवस मोजत राहतो, सुखाच्या दिवसाला कोणीही हात लावत नाही. माझ्या पदरचं बोलत नाही महाराज. श्रीमद भागवतामध्ये त्या गोपिकांच्या सुद्धा जीवनाचा विचार करा. ब्रह्मदेवाला बोलत असताना गोपिका बोलू लागल्या, काही काही तर अभद्र शब्दामध्ये बोलू लागल्या ब्रह्मदेवाला. ब्रह्माजी तुम्ही मूढमतीची आहात, तुम्हाला काही कळत नाही. असं बोलल्याबरोबर ब्रह्माजीनं उत्तर दिलं, माय का बरं तुम्ही मला मूढमतीचे म्हणत आहात? माझ्याकडून नेमकी चूक काय झाली याचं उत्तर मला पाहिजे. त्यावेळेस त्या गोपिकांच्या मुखातून आलेले उद्गार आहेत. गोपिका म्हणतात, ब्रह्मदेवा लक्षपूर्वक ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आणि आमच्या ज्यावेळेस आमची दृष्टी भगवान परमात्म्याच्या स्वरूपाकडे जाते ना, त्यावेळेस आम्हाला तो भगवंत पाहिल्याच्या नंतर पाहिली या वेद लावे आणि बैसे जीवी जडोनी. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. वेळोवेळा तुझ्याकडे बघावं, माझ्या दृष्टीपासून तू हटू नये अशी आमची इच्छा असते. पण तुम्ही काय केलंय म्हणले, मानवजात निर्माण करत असताना डोळ्यावर जी काही मानवाच्या पापण्या दिल्या ना, ह्या चुकीच्या दिल्या तुम्ही. कोण बोलतंय? गोपिका. कोणाला? ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव विचारतात का चुकीच्या दिल्या? गोपिकांच्या मुखातले उद्गार आहेत. गोपिका बोलतात, देवाच्या रूपाकडं आमची दृष्टी गेल्याच्या नंतर जी पापणीची उघडझाप होते ना, तेवढ्या काळापुरता जो भगवंताच्या स्वरूपाचा आणि आमचा विरह होतो ना, तो विरह आम्हाला एक एक क्षण युगायुगासारखा वाटतो. हे गोपिकांच्या मुखातले उद्गार आहेत. गोपीगीतामध्ये गोड वर्णन आहे. अटति यद् भवान नन्निकाननं त्रुटिलरुगायते त्वां पश्यतां कुटिलकुन्तलं श्रीमुखं च ते जड उदीक्षितां वक्ष्मकृदृशां. विठला 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 विठला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मायबाप, मानवा
मानवाच्या जीवनामध्ये दुःख पचवता यावं. दुःख पचवता आलं की जीवन आपलं सफल झालं. मग जे दुःख आपल्याला पचवता येत नाही ते दुःख आपल्याकडे येतं तरी का? त्याच्या कीर्तनात प्रवचनामध्ये आपल्याला कधी कधी कारणं बघायला सापडतात. त्याच्यामध्ये 4 प्रामुख्यानं कारणं आहेत. पहिला वर्ग असा आहे की आपल्या जीवनामध्ये चांगलं करून वाईट होणारा. दुसरा वर्ग असा आहे वाईट करून वाईट होणारा. तिसरा वर्ग असा आहे वाईट करून चांगलं होणारा. आणि चौथा वर्ग असा आहे वाईट करून वाईट होणारा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, पहिला वर्ग असा आहे वाईट करून वाईट होणारा. एखाद्याचं वाटोळं व्हायला लागलं की शेजारच्या माणसामध्ये चर्चा रंगायला लागते. का रे दादा, याचा तर संसार बरा होता, का बरं याच्या संसाराला उतरती कळा लागली? शेजारचा म्हणतो तुला माहिती का त्याने का लय चांगलं कमवलेलं आहे का काय? लोकांच्या तर मुंड्या खोडून काढलेलं आहे. याच्या आईवडिलांना सुद्धा खूप काही चांगल्या पद्धतीचं कमवलेलं नाही. गोरगरिबांचं या ठिकाणी रक्तप्राशन करून यांना कमवलेलं आहे. यांनी उभ्या आयुष्यामध्ये लोकांचं वाटोळं केलं म्हणून यांच्याही संसारामध्ये वाटोळं झालं. याचा अर्थ वाईट करून वाईट होणारा. दुसरा वर्ग असा आहे चांगलं करून चांगलं होणारा. एखाद्याचं चांगलं होऊ लागलं, घरदार प्रपंच, गाड्या गोड्या माड्या, इस्टेट प्रॉपर्टी वाढू लागली तर शेजारचा म्हणत असतो का रे याच्या प्रपंचाची खूप भरभराटी चालू झाली. दुसरा म्हणत असतो दादा वाड वडिलापासूनची त्यांची चांगलं वागण्याची परंपरा आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. यांच्या वाड वडिलांनी आळंदी पंढरीची वारी चुकू दिली नाही, गोरगरिबाची मदत चुकू दिली नाही. कधी कोणी एखादा अडवला तर त्याला मदतीचा हात दिल्याशिवाय राहिला नाही. म्हणून या परिवाराचं पूर्वजांनी सुद्धा चांगलं केलं म्हणून आजही यांचं चांगलं झालं. चांगलं करून चांगलं होणारा पहिला वर्ग, वाईट करून वाईट होणारा दुसरा वर्ग. तिसरा वर्ग असा आहे वाईट करून चांगलं होणारा आणि चांगलं करून वाईट होणारा. हा चौथा वर्ग ज्यावेळेस समाजाच्या दृष्टीला पडतो ना त्यावेळेस हा समाज जगनियंत्या भगवान परमात्म्याला सुद्धा दोष दिल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का नाही? काही लोक वाईट करतात पण त्यांचं चांगलं झालेलं दिसतं. कधी कधी व्यसनाधीन झालेले माणसं आपल्याला दृष्टीनं बघायला मिळतात. रात्रंदिवस मद्यपान करतात, मांसाहार करतात, तिकडे तिकडे पळतात, अन्य प्रकारचे 7 व्यसनापैकी बाकीचेही व्यसन करतात. परंतु त्यांची कधी कधी संसाराची प्रगती झालेली दिसते. माझ्या पंढरीच्या वारकऱ्याला जर वारीला जायचं असेल तर कधी कधी माऊली महाराज तिकिटासाठी 100 रुपये सुद्धा वारकऱ्याच्या खिशात माझ्या सापडत नाहीत. पण तसल्या व्यसन करणाऱ्या माणसाच्या खिशामध्ये 50-50 हजाराचे लाखाचे बंडल सापडतात. याचा अर्थ असा आहे काही काही माणसं वाईट करून चांगलं होतं. आणि चौथा वर्ग जगाच्या पाठीवर असा आहे चांगलं करून वाईट होतं. हा वर्ग समाजाच्या दृष्टीस आला की लोक देवाला सुद्धा नावं ठेवायला लागतात. अरे काय देवा घरी न्याय आहे? एवढा परमार्थ करून रात्रंदिवस किलोचे टाळं छटाकावर आणून कुठलाच जागर सोडला नाही, कुठलीच वारी सोडली नाही, कुठलीच पंगत सोडली नाही, कुठलंच या ठिकाणी सप्ताह नामसप्ताह सोडला नाही. एवढं चांगलं करून पारमार्थिक साधकाच्या जीवनात दुःख का यावं याचे उत्तर आपल्याला कधी कधी शोधावे वाटतात. बरोबर आहे का नाही? याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो बघा. एका गावामध्ये एक वारकरी राहत होता आणि त्याच वारकऱ्याच्या शेजारी एक मद्यपान करणारा मांसाहार करणारा माणूस राहत होता. त्या मांसाहारीला कधी आळंदी माहीत नाही, पंढरी माहीत नाही, कधी तुळशीची माळ माहिती नाही, कधी एकादशी माहीत नाही, कुठल्याच पद्धतीचं व्रत वैकल्य त्याच्या जीवनामध्ये माहीत नसणारा तो व्यक्ती आणि हा 24 तास परमार्थामध्ये रममान झालेला. कधीही त्याच्याकडे बघावं हातामध्ये गाथा दिसणार, कधी बघावं हातामध्ये ज्ञानेश्वरी दिसणार, इतका चिंतन करणारा नामस्मरण करणारा माणूस. नाही ग्रंथ दिसले तर जपाची माळ तरी हातामध्ये दिसणार. अशा पद्धतीचा वारकरी दोन्ही शेजारी राहत होते. दुर्दैव असं झालं बघा, योगायोगाने दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये अन्नदशा निर्माण झाली. पाणी कोणालाच प्यायला मिळेना. पाण्या वाचून गुरं जनावरं मरू लागली, पाण्या वाचून लहान आबालवृद्ध तडपू लागली, पाणी सर्व करू लागले. कोणाला काय करावं काही कळेना. अशा अवस्थेमध्ये त्या वारकरी दादाचं अंतकरण थोडं पगळलं महाराज. आणि पगळत नाही त्याला वारकरी कसलं म्हणावं? जे का रंजले गांजले तासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी सर्वाभूती दया साधू म्हणावी ऐशिया. सर्व प्राणी मात्रावरती ज्याची समान दया आहे त्याला साधू म्हणतात. अशा साधू हृदयाच्या अंतकरणाच्या वारकऱ्याला अंतकरणामध्ये प्रेमाचा पाझर फुटला, दया निर्माण झाली आणि त्या साधूच्या खात्यावर 1 लाख रुपये होते. किती? 1 लाख रुपये. त्या साधू महाराजांना बँकेत गेले, 1 लाख रुपये काढले, बाहेर आले वारकरी आणि आल्याच्या नंतर तात्काळ बोरची गाडी बोलवली. ब्राह्मण देवतेकडून मुहूर्त पाहिला. जिथं बोर घ्यायचा तिथं पानाड्याकून पाणी पाहिलं, जिथं पाणी पाहिलं तिथं नारळ फोडला. आता जसं आपण कीर्तनाला नारळ वाढवला ना
तुमच्याकडे वाढवला म्हणतात, आमच्याकडे फोडला म्हणतात, भागाभागाच्या पद्धती वेगळ्या. नारळ वाढवला, गुलाल टाकला, सर्वांना प्रसाद दिला आणि ते पाणी पाहिल्याच्या जागेवरती बोरची गाडी लावली आणि भगवंताचं मंगलमय चिंतन करलं. कुणी? वारकऱ्याने. लक्षपूर्वक ऐका. भगवंताचं मंगलमय चिंतन करून त्या वारकऱ्याने सांगितलं, देवा जर या बोरला पाणी लागलं तर या बोरचं पाणी मी कोणाला देणार नाही, माझ्या गोरगरीब जनतेकरता आणि गुरा जनावरांकरता, गाई वासरांकरता हे पाणी माझं आजच दान. असा सतसत विवेकबुद्धीनं संकल्प सोडला. कुणी? वारकऱ्यानं. आणि बोरला सुरुवात केली. आता बोरिंगला सुरुवात केल्याबरोबर पाणी लागावं का नाही लागावं योगेश महाराज? लागायला पाहिजे ना, बरोबर आहे ना. इतक्या चांगल्या माणसाला पाणी लागायचं म्हणलं बरोबर आहे का? दुःखच आहे का नाही? पाणी लागायला पाहिजे. पण योग असा असतो बघा, लक्षपूर्वक ऐका. वारकऱ्याचा बोर 100 फूट गेला, थेंब निघला नाही. 200 फूट बोर गेला, थेंब निघला नाही. 300 फूट बोर गेला, नुसता फुफुटा महाराज. 400 फूट बोर गेला, एकही थेंब पाण्याचा बाहेर आला नाही. वारकऱ्याजवळचे पैसे संपले, वारकरी खजील झाला. त्या बोरवाल्या माणसाला माफी मागितली, दादा आता माझ्याकडचं भांडवल संपलेलं आहे आणि मी काय कोणाचे पैसे बुडू शकत नाही, तुझे जास्तीचे झालेले पैसे माझ्याच्यानं देणं होणार नाहीत. ही बोरची मशीन तुझी घे आणि आल्या वाटानं निघून जा. बोरच्या गाडीचा माणूस परतीच्या प्रवासाला लागला मायबाप. तेवढ्या अवकाशामध्ये या वारकऱ्याच्या शेजारी राहणारं हे जे होतं ना बगर माळकरी, हे नेमकं लयजिम खेळतच आलं. 30 फुटाचा रस्ता पुरवणा त्याला. एकदा इकडल्या कोपऱ्यात, एकदा तिकडल्या कोपऱ्यात, सगळे पंखे झाडीत निघलं महाराज. गाडीवाल्याला अडवलं. गाडी कुठली? गाडीवाल्यानं सांगितलं खोपोलीची. इकडं कुठं आलते? इकडं चालतो होराळीला. कशासाठी? वारकऱ्याच्या शेतात बोर घ्यायचा होता. लागलं का पाणी? थेंब सुद्धा नाही. चल म्हणला माझ्याकडं, मला बोर घ्यायचा आहे. व त्या बोरचेवाल्या दादानं विचार केला, अरे दादा बोर घ्यायचं म्हणजे का पैसे कमी लागत नाहीत रे, वारकऱ्याचे लाख रुपये गेलेत, वारकऱ्याला एक थेंब पाणी लागलं नाही आणि तू म्हणतो चल, माझ्या पैशाची काळजी काय करतो, चल म्हणला. त्यानं कुठला ब्राह्मण पाहिला नाही, कुठलं मुहूर्त पाहिलं नाही, कुठलं काहीच नाही. पिऊन आलेला जो माणूस होता शेजारचा, ते चलता चलता पायजाम्यात अडकून पडलं. जिथं पडलं तिथंच कोरमड तुटून उभं राहिलं आणि त्या बोरवाल्याला म्हणतंय, इथंच बोर घ्यायचा. नारळ नाही, प्रसाद नाही, काहीच नाही, तिथंच बोर घ्यायला सुरुवात केली महाराज. योग कसा असतो बघा. 50-60 फूट बोर गेला, पाण्याचा झरा चालू झाला. 150 फूट बोराला एवढं पाणी लागलं, एवढं. कोणाला? कीर्तनकाराला. ते पेताळाला म्हणून एवढं 150 फुटाला पाणी लागलं महाराज. गावातून पाण्याला जायला वाट सुधर ना, एवढं पाणी त्या बोरला लागलं. धावतच खोपोलीला गेलं, मोठा पंप आणला 7.5चा, त्या बोरिंगमध्ये सोडला, टेस्टिंग केली. सुंदर पद्धतीचं धोधो पाणी व्हायला लागलं. कोणाच्या बोरचं? पेनाराच्या बोरचं धोधो पाणी व्हायला लागलं. वारकरी असे हातावर घडी टाकून खजील अंतकरणानं छोटासा झालेला बारीक चेहरा घेऊन त्या बोरच्या पाण्याकडे पाहतय. आणि त्या बोरच्या पाण्याकडे पाहिल्याच्या नंतर हे जे पेनार होतं ना, त्या वारकऱ्याला म्हणतो, वारकरी दादा या अलीकडं, ढोसा आमच्या बोरचं पाणी. वारकरी म्हणला, दादा अरे प्या तरी म्हणा. एवढं उपेक्षात्मक बुद्धीनं का बोलतो? नाही ना म्हणला, प्या पाणी प्या म्हणला. सुंदर पद्धतीचं पाणी लागलंय. वारकऱ्यानं विचारलं, दादा पाणी लागलंय खरे म्हणला, पण मला तुझ्या बोरचं पाणी काही गोड लागना, कारण तू काय कोणाला तांभरून पाणी देणार नाहीस, पण तुला पाणी लागलं कसं? त्या पिणाऱ्या माणसानं सांगितलं, वारकरी दादा मला सांगा, तुमच्या गळ्यातली माळ कवाची? म्हणला, मी जन्मलो तवाची. तुमच्या वडिलाची? म्हणले, ते जन्मले तवाची. त्यांच्या वडिलाची? ते जन्मले तवाचे. त्यांच्या वडिलाची? ते जन्मले तवाचे. का 11 वाजता हे चलू देऊ काय आता? अरे 7 पिढ्यापासूनचे तुम्ही जन्मजात वारकरी, कधी आळंदीची वारी चुकू दिली नाही, कधी पंढरीची वारी चुकू दिली नाही, कधी नाम सप्ताहातली 48 वर्षाच्या परंपरेतली पंक्तीची तुम्ही या ठिकाणी कमतरता पडू दिली नाही, कधी कुठल्या कीर्तनकाराचं कीर्तन सोडलं नाही, अडवलेल्या माणसाला मदत केल्याशिवाय सोडलं नाही. एवढं सगळं तुमचं परमार्थिक बॅकग्राऊंड असताना सुद्धा तुझ्या बोरला वारकरी एक थेंब सुद्धा लागला नाही. काय उपयोग आहे तुझ्या माळीचा, काय उपयोग आहे तुझ्या परमार्थाचा? कोण बोलायला असं? पिणारं माणूस. कोणाला? वारकरीला. आता ते वारकरी जर थोडं कच्च्या दिमागाचं असतं तर त्यांनी असा हात घातला असता आणि माळीचा दोरा नकानं तोडून टाकला असता. माळ इकडं हे इकडं. पण हे तसं नव्हतं महाराज. हा चिकित्सक वृत्तीचा साधक होता. त्यानं विचार केला, खरे म्हणला, अखंड अव्याहतपणे 24 तास मी परमार्थामध्ये रममान आहे, 1 मिनिटं सुद्धा माझा भगवंताच्या भजनाशिवाय वायाला जाऊ देत नाही. पण माझ्या वाटेला असे दुःख नेमके काय येतात? का बरं? मी का कोणाला दुसऱ्याला पाणी देणार होतो का? हितासाठी मी समाजाच्या परोपकारासाठी करू लागलो, पण माझ्या
वाटेला हे दुःख येतं तरी का याचा विचार करण्याकरता तो चिकित्सक वृत्तीचा साधक भंडाऱ्या डोंगरावरती जगद्गुरु तुकोबरायांकडे गेला आणि गेल्याच्या नंतर महाराजांना विनंती केली, महाराज नेमकं हे दुःख माझ्या वाटेला आलं का? त्यावेळेस तुकोबराय त्या साधकाला उत्तर देतात, बाबा आज तुझ्या जीवनामध्ये तुला जे दुःख उपभोगायला मिळतं ना, हे काही तुझ्या आजच्या केलेल्या कर्माचं नाही, आजच्या वारीचं नाही, आजच्या अन्नदानाच्या पंक्तीचं नाही, हे तुझ्या पूर्वसंचितातला भोग तुला उपभोगायला मिळत आहे. साधकाने प्रश्न केला, महाराज माणसाला पूर्वसंचित असतं का? जगद्गुरु तुकोबरायानं उत्तर दिलं, बाबा पूर्वसंचित असतं का म्हणण्यापेक्षा जीवनातला जो बी काही भोग मानवाच्या जीवनात घडतो तो संचिताशिवाय घडतच नसतो. भोग तो न घडे संचिता वाचोनी, 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 भोग तो न घडे संचिता सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय बोलतात, भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. भोग हा संचिताशिवाय घडतच नाही महाराज, बरोबर आहे का नाही? भोगतो न घडे संचिता वाचून. आपल्या जीवनामध्ये मानवाच्या 3 प्रकारचं कर्म असतं मायबाप. संचित कर्म, क्रियमान कर्म आणि प्रारब्ध कर्म. संचित कशाला म्हणावं? साठवून ठेवलं त्याला संचित म्हणावं, चालू त्याला क्रियमान म्हणावं, आणि जे उपभोगण्याकरता मिळतंय त्याला
प्रारब्ध म्हणावं. शेतकरी वर्गाच्या लक्षात येईल, शेती करत असताना एखाद्या शेतकऱ्यानं जर ज्वारी पेरली तर ज्या दिवशी ज्वारीची पेरणी चालू आहे त्याला क्रियमान म्हणावं. काढणी करून पोत्यामध्ये भरून ठेवली त्याला संचित म्हणावं. आणि त्या ज्वारीची भाकर खाण्यासाठी जिवंत राहावं त्याला प्रारब्ध म्हणावं. नाही तर बरेच लोक असेत महाराज, सगळं काही कर्म करतात, संचित असतं त्यांच्या जीवनात, क्रियमान सुद्धा असतं, पण प्रारब्ध काय काय माणसाचं फार दुर्बल असतं महाराज, उपयोग होत नाही. माणसं कधी कधी काही माणसं वयाच्या 40 वर्षापर्यंत साखर खाण्यासाठी तरसत आहेत आणि 40व्या वर्षी साखर कारखान्याचा चेअरमन होतो आणि मग दुसऱ्या दिवशी चेक केलं की म्हणते तुम्हाला शुगर निघली. प्रारब्ध आहे तुझं. विठाला संचित कर्म, क्रियमान कर्म आणि प्रारब्ध कर्म 3 प्रकारचं कर्म असतं. म्हणून मानवाच्या जीवनामध्ये जे बी काही घडत असतं ना, महाराज म्हणतात ते पूर्वसंचिताचा भोग आहे. बरोबर आहे का नाही? भोगतो न घडे संचिता वाचोनी. मग काय करायचं महाराज? करावे ते मनी समाधान. समाधान मानायचं महाराज. कारण संत महात्मे बोलतात, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयशे किती. न भोग तुक्षी येते कर्म कल्पकोटी शतैरपी नष्ट भोगतन कर्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. केलेलं शुभ अशुभ कर्म हे प्रत्येकाला फेडावंच लागतं मायबाप, फेडूनच पार पाडावं लागतं. महाराज म्हणतात तुका म्हणे कर्म रेखा नामा म्हणे कर्म रेखा देवादिका सुटेना, देवादिका सुटेना, देवादिका सुटेना. नामा म्हणे कर्म रेखा देवादिका सुटेना, देवादिका सुटेना, देवादिका सुटेना. नामा म्हणे कर्म रेखा देवादिका सुटेना, देवादिका सुटेना, देवादिका सुटेना. नामा म्हणे कर्मरेखा देवादिका चुकेना. आणि तुकोबारे बोलतात तुका म्हणे कर्मरेखा ब्रह्मादिका नटळे. ब्रह्मादिकाला सुद्धा कर्माची रेखा ओलांडता आलेली नाही. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये केलेलं पूर्वसंचितातलं कर्म हे उपभोगावं लागलं महाराज. बरोबर आहे का नाही? अखिल कोट मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र एवढी सगळी सत्ता राघव रामचंद्रजींच्या जीवनामध्ये होती, पण 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. का? पूर्वजन्मातलं कर्म. राजा दशरथाला 4 पुत्र होते, पण अंतकाळाच्या वेळेला एकही मुलगा जवळ राहिला नाही. का? पूर्वसंचितातलं कर्म. महाराज म्हणतात अगदी एका अभंगामध्ये तर सगळ्याचीच यादी दिली. हरी परेसे गंवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन, कर्मे दशरथ योगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, योग घडला सीता देवी. गोड वर्णन संत महात्मे करतात. परेशी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्रनयन, कर्मे दशरथ योगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, योग घडला सीता देवी. महाराज म्हणतात सीता मातेला सुद्धा अखिल कोट ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राची पत्नी असताना सुद्धा का राघवाचा आणि सीता मातेचा योग घडला, त्याचं उत्तर आपल्याला कथानकामध्ये बघायला मिळतं. त्याचं पूर्वसंचित होतं म्हणून घडलं महाराज. ज्या वेळेस सीता माता पूर्वजन्मामध्ये एका राजाची मुलगी होती आणि राजाची मुलगी असताना ओस्त्रीवरती केस वाळवत होत्या. कोण? पूर्वजन्मामध्ये सीता माता. त्यावेळेस केस वाळवत असताना सीता मातेच्या कानावरती एक आवाज आला बघा. तो आवाज होता असा, राघू मैनाची जोडी कोणी घ्यावं, राघू मैनाची जोडी, राघू मैनाची जोडी, राघू मैनाची जोडी
कुणीतरी राघू मैनाची जोड घ्या असा शब्द पूर्व जीवनामध्ये सीतामातेच्या कानावरती राजाची मुलगी असताना ऐकण्यात आला. त्यावेळेस प्रधाना कर्वे मातेनं त्याला बोलून घेतलं. कोण तू, कुठला तू? आई काही नाही बघ, मी माझी राघू आणि मैनाची जोड विकण्याकरता आलेलो आहे. किती रुपयाला जोडी दिली? 500 रुपयाला किंमत सांगितली. तिनं सांगितलं एक काम कर, 500 रुपयाला जोडी देण्यापेक्षा मी एकाचेच तुला 500 रुपये देते, मला फक्त मैना पाहिजे आणि तुझा राघू कोण्या सप्त्यात नेऊन सोडून दे. त्या राघू आणि मैना विकणाऱ्याने सांगितलं माझा राघू सप्ते हिंडायसारखा नाही, मला फक्त तिला महिनेपाशीच ठेवावं लागन. अशी दोघाची महिन्याची आणि राघूची ताटातूट करू नका, हात जोडून विनंती आहे. वाटलं तर 250 रुपये द्या, पण हे दोन्ही ठेवून घ्या, माझ्याच्यानं जोड फोडणं होणार नाही. ती म्हणली तुला कल्पना आहे का मी कोणाची मुलगी? मी राजाची मुलगी आहे आणि जर माझ्या बाबाला कळालं तर माझे बाबा तुला सुळावर दिल्याशिवाय राहणार नाहीत. मोठ्याचा आला गाडा आणि गरीबाचं झोपडं मोड, आमच्याकडं मन आहे बघा, बरोबर आहे का नाही? त्या व्यापाऱ्याला वाटलं, राघू मैनाच्या जोडी विकणाऱ्याला वाटलं खरोखरच हिचा मालक अगदी हिचे वडील राजे आहेत, जर यांना कळालं तर मला सोळावर दिल्याशिवाय राहणार नाहीत. मग अशा संकटामध्ये पडण्यापेक्षा त्यानं काय केलं, फक्त महिनेला दिलं आणि राघू सीतामातेनं सोडून दिला. पण ज्या वेळेस त्या राघूला महिनेपासून विवंचित केलं कुणी, पूर्वजन्मामध्ये सीतामातेनं, त्यावेळेस राघूपासून वेगळी झालेली मैना त्या मैनेनं शाप दिला, हे सीते लक्षपूर्वक ऐक, जसं या जन्मामध्ये तू मला माझ्या पतीपासून वेगळं केलंस ना, तसंच पुढील जन्मामध्ये सुद्धा तुला तुझ्या पतीपासून वेगळं व्हावं लागणार. हा या ठिकाणी सीतामातेला दिलेला शाप आहे, तो या जन्मामध्ये भोगावा लागला, बरोबर आहे का नाही? आणि हे कळतं बी महाराज प्रत्येकाला. बघा तुम्ही जीवनात काही चांगले कर्म घडू द्या, माणसं म्हणतात काहीतरी पूर्वसंचितात आपल्या चांगलं लिहिलेलं आहे म्हणून असं घडायलंय, काही वाईट बी घडू द्या, आपल्या नशिबाचा भोग कपाळावर हाणून घेतात आणि काय म्हणतात, आपल्या नशिबाचा भोग, आपल्या प्रारब्धाचा गुन्हा, सगळे माणसं मान्य करतात. तसं सीतामातेनं सुद्धा मान्य केलं तर बघा. कधी? ज्यावेळेस अशोक वाटिकेमध्ये त्रिजटा सीतामातेच्या संरक्षणाकरता ठेवलेली होती ना, त्यावेळेस हे दुःख राघवाच्या वियोगाचं सीतामातेला सहन झालं नाही आणि मग सीतामाता त्या त्रिजटेपाशी गेली ना आपलं दुःख व्यक्त करू लागली. हे त्रिजटे सांग, एवढा मोठा जगाचा ब्रह्मांडाचा मालक असणारा माझा राघव रामचंद्र परमात्मा, मला 14 वर्षे या ठिकाणी वनांतरामध्ये आलेलो आहोत आणि 6 महिने मला माझ्या राघवाचा आणि वियोग का झालेला आहे? माझ्या जीवनामध्ये काही पातक घडलेलं असेल का? कधी मी कोणाचं वाटोळं केलेलं असेल का? माझ्या जीवनात कधी काही कोणाची ताटातूट तर झालेली नसेल ना? असे शब्द मुखातून निघालेत. कोणाच्या? सीतामातेच्या. हरी काय दुष्टाचरण केले म्या होते, तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले, गायीवचा परी पती पुरुषा विघडविले, नकळेवो संचित चरणांतुरले, सांगवो त्रिजटे सखिये आई सीमात. सांग त्रिजटे, माझ्या जीवनामध्ये हा दुःखाचा भोग का आलेला असेल? त्यावेळेस त्रिजटानं ही कथा सीतामातेला सांगितली. माय, तुझ्या जीवनामध्ये कर्म घडलं म्हणून तुला भोगावं लागलं. मग जिथं ब्रह्मांडा नायक भगवान परमात्म्याच्या पत्नीला कर्म चुकलं नाही, तिथं तुमच्या आमच्या सारख्याला कोण्या कोपऱ्यात नेऊन घालीन? विचार करा. विठ्ठला 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 म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले, बाबा प्रत्येकाच्या संचितामध्ये कर्म असतात, ते माणसाला भोगावंच लागतं. भोगतो न घडे संचिता वाचोनी. मग साधक म्हणला, महाराज नेमकं काय केलं पाहिजे? काय नाही म्हणले, करावे ते मनी समाधान. साधक म्हणलं, महाराज काय समाधान मानायचं? महाराज म्हणले, मी मानलं म्हणून मान. ते म्हणलं, तुम्ही कधी मानलं? म्हणले, बघ ना माझ्या जीवनामध्ये का कमी दुःख आले का, कमी संकट आले का? तुकोबारायांच्या जीवनाकडे जर आपण दृष्टी टाकली ना महाराज, संत महात्मे बोलतात, तुकोबाराय अनेक ठिकाणी म्हणतात, माझं दिवाळ निघलं तरी सुद्धा मी आनंदातच आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिढा गेली, बरे या दुष्काळी पिढा गेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडवे
मेली. तुकोबराच्या मुखातले उद्गार आहेत. तुकोबरा काय बोलतात? माझी पत्नी मेली तरी सुद्धा मी आनंदातच आहे. कोण म्हणतंय? आपली हाय का हिंमत? म्हणायची तरी हाय का हिंमत महाराज? नाही हिंमत होणार का? संगच आलेल्यात काहीच्या म्हणते तरी कसे. विठाला विठाला होते महाराज. पत्नी मेले तरी आनंद व्यक्त करावा जगद्गुरु तुकोबाराने. तुमच्या माझ्यासारख्यानं होत नाही महाराज. आणि माणसाने खरंच पत्नी मेले की आनंद व्यक्त करी जाव. हे किती जणांचं प्रामाणिक मत आहे? हात वर करा बरं. होणारच नाही एकाचं सुद्धा. मला 100% गॅरंटी. सोपं नाही महाराज हात वर करणं. हात वर केलेला पुन्हा उद्या दिसन याची गॅरंटीच राहणार नाही. पत्नी मेली तरी मी आनंदातच आहे महाराज. दुःख आणि खरंच माणसं काही काही फार वियोग करतात. तो पाठीमागे एकदा काय झालं माऊली महाराज, माझ्या एका मित्राची पत्नी वारली बघा. मित्र चांगला असा आपल्या एकनाथ आप्पासारखा उंच पुरा होता. अगदी उंच पुरं शरीर त्याचं होतं. पत्नी मेली. मला वाटलं आपण त्याच्याशी घरी भेटण्याकरता गेलो पाहिजे. म्हणून माझं कर्तव्य म्हणून मी त्या मित्राच्या घरी भेटण्याकरता गेलो योगेश महाराज. पण गेल्याच्या नंतर गाडीतून उतरल्याबरोबर त्या मित्रानं माझ्याकडे पाहिलं, मोठ्यानं टाळू फोडला. महाराज मी तर अर्धा गारच झालो भाऊ. लईच मोठ्याने आडले. म्हणलं नेमकं झालं तरी काय, ह्याला एवढं कुठं दुःख करीत असतात का? मला गाडीतून उतरून दिलं महाराज. त्याने पळतच माझ्याकडे आलं. अशी कडकडून मिठी मारली. कुणी? माझ्या त्या उंच पुऱ्या मित्राने. पण मी त्या मित्राच्या इथंच लागलो ना. त्याने जे असं दाबलं मला, माझा श्वास कोंडला. मी म्हणलं हिची माझी संघची अंत्ययात्रा निघायच्या मागे. मी म्हणलं तू का कर, मला मोकळं सोड. काय झालं ते निवांत सांगा, आत्ता सांगू नको. पहिलं मला मोकळं सोड, नाही तर माझाच कार्यक्रम व्हायचा. कसं तरी त्याला बाजूला सारलं. मी बाजूला झालो. त्याला म्हणलं दादा का रडतो एवढं? म्हणलं महाराज काय सांगतो मला, माझी पत्नी वारली. फार मोठं दुःख आहे. काय सांगतो मला? हाडाचं काढं रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून माझ्या पत्नीनं माझा संसार बोलायला लावला. म्हणला बोलायला. काय त्याच्या मुखातले उद्गार आहेत? माझ्या पत्नीनं माझा संसार बोलायला लावला. आता यश महाराज काहीच्या पत्न्या संसार बोलायला लावतात आणि काही काहीच्या पत्न्या संसारात बोलत असल्याला गप करतात. इतकी तर कला आहे काहीची. विठाला एवढी विचित्र अवस्था महाराज. चांगली गोष्ट नशिबाने माणसाला पत्नी मिळते महाराज. सोपी गोष्ट नाही. चांगली मिळाली तर ठीक आहे, नाही तर भांडकुदळ मिळाली तर कर्कशी संगती दुःख उदंड फजिते. मला सांगायचं तात्पर्य पत्नीसाठी रडू लागला. संत महात्मे बोलतात, जगद्गुरु तुकोबारे बोलू लागले, माझी पत्नी गेली तरी सुद्धा मी आनंद मानला आणि जीवनामध्ये माझं दिवाळं निघलं तरी सुद्धा मी आनंद मानला. याचा अर्थ आहे त्या परिस्थितीला मी तोंड दिलं. आणि नाही तरी महाराज आपल्या जीवनामध्ये चांगलं आणि वाईट जे कर्म घडतं ना, ते आपल्या संचितानंच घडतं. आपल्या जीवनामध्ये जर चांगले भोग भोगायला मिळाले तर समजावं आपल्या संचितातलं पुण्य संपत चाललंय. लक्षात येत आहे ना? चांगले जर उपभोग आपल्या जीवनात भोगायला मिळाले तर समजावं आपल्या संचितातलं पुण्य संपत चाललेलं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला दुःख उपभोगायला मिळालं तर समजावं आपल्या संचितातलं पाप संपत चाललंय. मग आपल्या संचितातलं नेमकं पाप संपावा रवी महाराज का पुण्य संपावा? पाप संपायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग ज्याला वाटतं आपल्या संचितातलं पाप संपावा त्याच्यासाठी आपल्या जीवनात संकट हे आलेच पाहिजे. मग साधक म्हणला महाराज असे जर संकट वेळोवेळ आले आम्ही नेमकं करायचं काय? महाराज म्हणले त्याचा तिळभर बी खेद करायचा नाही. म्हणून म्हणून खेदू Oh
दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय बोलतात, मनवो निमने मानू नये खेद, मनावा गोविंद वेळू वेळा. कुठल्याच पद्धतीचा खेद मानायचा नाही. आपल्या जीवनामध्ये काही बी घडत असू द्या, त्याला आनंदातच त्याचं रूपांतर करायचं. त्याची चिंता करायची नाही, त्याची काळजी करायची नाही, त्याचा उद्वेग अंतःकरणामध्ये होऊ द्यायचा नाही आणि झालेल्या गोष्टीचा खेद करत बसायचं नाही. का करायचं नाही त्याचं कारण आहे महाराज. कारण कुठलीही झालेली गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण त्याला रोखू शकत नाही. कल्पना करा, एखादा मेलेला माणूस आहे, किती दिवस त्याच्यापाशी रडत बसलं म्हणजे उठून बसन ती बसन का? अहो बघा तुम्ही, माणसं मेल्याच्या नंतर असे भिंतीला टेकून देऊन बसवले ना, काही काही मुली येतात, दादा एक बिस्किट माझ्या हाताने खा ना, मला बोला ना. आता खरंच तो जर दादा बाई कवा आलीस म्हणली, जर तो दादा हुकून चुकून जर कवा आलीस बाई म्हणून डोकून जर हात फिरवला, ती बाई तिथं राहीन का? बिस्किट खा म्हणते माझ्या हाताने, एखादं खरंच तिच्या हातातलं ओरडं तर टिकन का ती? नाही महाराज. मला सांगायचा मुद्दा मला एवढाच आहे, काही जरी झालं ना, माणूस मेला तर मेल्याच्या नंतर किती दिवस आपण रडलो ते आपल्या हातात नाही. शास्त्र सांगतं घडलेली गोष्ट घडणारच आहे. ज्याचा त्याचा ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टीचं टाईम हा लिहून ठेवलेला आहे, म्हणून आपण कोणी त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. म्हणून जी बी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडते त्याचा आनंदानं स्वीकार करत चलत जा आणि स्वीकार केल्याच्या नंतर घडलेल्या गोष्टीचा खेद मानू नका. काही बी घडू द्या आपल्या जीवनात, चांगलं घडलं तरी आनंदच मानित जा आणि वाईट घडलं तरी सुद्धा आनंदच मानित जा. एक वाक्य लक्षात ठेवायचं, काही बी घडू द्या, जे होतंय ते बऱ्या करता होतंय, चांगल्या करता होतंय, एवढं लक्षात ठेवायचं. मी याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो बघा. एका राजमहलामध्ये राजे महाराज राहत होते आणि राजे महाराज राहत असल्यानं प्रधान मंडळी भरपूर काही सोबत होती, सर्व काही अष्टप्रधान मंडळ होतं. बराचसा कालावधी राजे एका अरण्यामध्ये शिकारीला जायचे. एक दिवशी काय झालं, राजा अरण्यामध्ये शिकारीला गेला आणि प्रधानही महाराजांच्या सोबत होता. पण योगायोगाने त्या राजाची आणि वाघाची नजरानजर झाली. कोणाची? वाघाची आणि राजाची नजरानजर झाली. संगतच्या प्रधानाला राजा म्हणतो, प्रधान वाघ माझ्याकडे बघतोय. त्या प्रधानाला सवय होती, काही बी घडलं तरी काय म्हणायचं, जे होतंय ते बऱ्या करता होतंय. ते काय म्हणतंय, महाराज बघू द्या, जे होतंय ते बऱ्या करता होतंय.
राजाला थोडी शंका आली, म्हणले ह्याच्या काय गोळ्या संपल्यात का काय? अरे कुत्र माझ्याकडे बघत, म्हणलं नाही मी वाघ बघतो वाघ. तो म्हणलं हो हो मी बी तेच म्हणतोय, बघू द्या म्हणला वाघानं, काय होईन ते होईन म्हणला, जे होतंय ते बऱ्या करता होतोय. दोघाची चर्चा ऐकली की वाघ चालत यायला कोणाकडं? महाराजाकडं नाही, त्या राजाकडं वाघ चालत यायल्याच्या नंतर राजा मागं मागं सरकारला आणि प्रधानाला म्हणतो, प्रधान वाघ तर माझ्याकडेच यायला, म्हणला येऊ द्या, जे होतंय ते बऱ्या करता होतोय. जवळ 10 फुटावर वाघ आला, अरे प्रधान वाघ माझ्याकडे आलाय. म्हणला येऊ द्या, जे होतंय ते बऱ्या करता होतंय. वाघ मागं लागल्याबरोबर राजा पुढं वाघ पाठीमागं, राजा पुढं वाघ पाठीमागं. अरे प्रधान वाघ माझ्या मागं पळतो, म्हणलं पळू द्या, जे होतंय ते बऱ्या करता होते. अरे प्रधान वाघानं माझा पाय पकडला, म्हणला महाराज पकडू द्या, जे होतंय ते बऱ्या करता होतंय. बघता बघता त्या वाघानं राजाच्या पायाचा अंगठा खाल्ला. राजा मोठ्यानं ओरडायला लागला, प्रधान वाघानं माझा अंगठा खाल्ला. राजा म्हणला खाऊ द्या, जे होतंय ते बऱ्या करता होते. राजा म्हणला तू फक्त आता राजवाड्यात चल, तुला काम दाखवतो माझं राजाचं पद काय असतंय. ती पहिलं राजवाड्यामध्ये आल्याच्या नंतर प्रधानजीला उचलाय लावलं बाकीच्या लोकाला आणि डांबून ठेवा म्हणला बेट्याला. अंगरक्षक म्हणून माझ्यासाठी सोबत पाठवला, ह्यो माझा तर अंगभक्षकच निघाला म्हणे. माझ्या पाठीमागं वाघ लागलाय तरी म्हणते जे होते ते बऱ्या करता होते, पाय पकडला तरी म्हणते जे होते ते बऱ्या करता होते. अरे बघता बघता माझा अंगठा वाघानं खाल्ला तरी सुद्धा ते काय म्हणते जे होते ते बऱ्या करता होते. ह्याला 6 महिने कोठडीमध्ये ठेवा, खायला प्यायला देऊ नका म्हणजे, उगं एखादा टाइम जेवायला द्या, अजिबात याची सुट्टी करायची नाही. बाकीच्या लोकांनी उचलून प्रधानाला कोठडीमध्ये डांबलं. 2 महिन्यामध्ये राजाच्या पायाची जखम थोडी दुरुस्त झाली, अंगठा तर निघून गेलाच. परत पूर्व नियमानुसार राजा अरण्यामध्ये फिरायला गेला शिकारी करता. योगायोगानं अरण्याच्या पलीकडे एक देवीचं मंदिर होतं आणि त्या देवीला नरबली पाहिजे होता. धष्टपुष्ट चांगला ताजा तावाना डबरोटी तोच माणूस, बहुतेक माझ्यासारखा झोडकीत असतील. तशा ह्याच्यासाठी देवीचे भक्त 2-4 देवीचे भक्त चांगला माणूस नरबली द्यायचा म्हणून शोधण्याच्या हिशोबामध्ये अरण्यामध्ये आले. योगायोगाने त्या देवीच्या भक्तांची नजर राजावर गेली. आज राजाच्या सोबत प्रधान नव्हता, कारण राजाने त्या दिवसापासून धडा घेतला होता, सोबत कोणी ठेवायचं नाही, एकट्यानेच फिरायचं. राजा एकटा दिसला, बाकीच्या देवीच्या भक्त मंडळांनी एकटा दिसलाय, चांगला माणूस दिसतोय, नरबली देण्याकरता देवीला हा योग्य आहे म्हणून उचलल्याबरोबर राजा हातपाय फोडायला लागला, मोठ्याने आरडायला लागला. अरे काय करायला लागली? काय नाही म्हणले, तुम्हाला उचलून न्यायचं कापून खायचं, उचलून न्यायचं कापून खायचं. राजा म्हणलं मी लोगडे, आता सोडवायला कोणी नाही आणि बोलायला कोणी नाही, असं का करू लागलेत माझ्यासोबत? राजाला घेतलं महाराज, त्या देवीच्या गावामध्ये नेलं, मंदिराच्या जवळ नेलं. मग आता नरबली हा संतुष्ट असावा लागतो असा नियम आहे, बरोबर आहे का नाही? संतुष्ट असावा लागतो. मग राजाला अगोदर सुंदर पद्धतीचं खायला दिलं, पाणी प्यायला दिलं, मंगलमय अशा पद्धतीचं गरम पाण्यानं पंचामृतानं राजाला स्नान घातलं. आणि थोड्या अवकाशामध्ये अगदी राजाला कापणार एवढ्या अवकाशामध्ये जो माणूस कापण्यासाठी पुढं आलेला होता त्यानं अगदी शरीराची पाहणी करण्याकरता सुरुवात केली. राजाचं डोकं चांगलं दिसलं, कान चांगले दिसले, नाक चांगलं दिसलं, हात आहेत, हाताचे 5, या हाताचे 5 बोटं, या हाताचे 5 बोटं, 10 बोटं आहेत. बाकीचं शरीर पाहिल्याच्या नंतर पायाकडे लक्ष गेलं, एक पाय सुद्धा चांगला निघाला आणि त्याचेही 5 बोटं निघाले. पण एक पाय ज्या वेळेस त्या कापणाऱ्या माणसानं पाहिला त्यावेळेस त्यानं पाहिलं, अरे बापरे, म्हणला याला तर पायाचं बोट गायब आहे. म्हणला काय झालं तुमच्या पायाला? म्हणला 6 महिन्यापूर्वी मी अरण्यात आलतो आणि माझ्या पायाचं बोट एका वाघानं खाल्लंय. असला उष्ट नरबळी आमच्या देवीला चालत नाही. म्हणला दे रे ह्याला सोडून, द्या सोडून. 2च मिनिटात मोकळं केलं आणि जी राजा पळाला नीट आपल्या नगरीमध्ये आला. आल्याच्या नंतर बाकीच्या लोकांना म्हणतोय जे होते ते बऱ्या करता होते, जे होते ते बऱ्या करता होते. प्रधान म्हणतो तेच बरं होतं, मी तर नुसते अंगठ्यावरच भागिलं, मग पायच खायला पाहिजे होता, जमत होतं. प्रधान म्हणतो तेच खरे. पहिलं त्या प्रधानाला बाजूला सारा आणि मग त्या प्रधानाला जवळ बोलवलं. म्हणला प्रधान 6 महिन्यापूर्वी तू माझ्यासोबत आला, वाघ मागं लागला तरी म्हणायचं जे होते ते बऱ्या करता होते, वाघाने माझा अंगठा खाल्ला तरी म्हणायचं जे होते ते बऱ्या करताच होते. आणि आज मला कळालं की खरंच काय बऱ्या करता होते. आज जर माझ्या पायाचा अंगठा वाघाने खाल्लेला नसता त्या लोकांनी मला कापलं असतं आणि मलाच खाल्लं असतं, ही माझी दुर्दैवी अवस्था झाली असती. म्हणून तू म्हणतोस तेच बरोबर आहे, जे होतंय ते बऱ्या करता होते. पण पुन्हा राजाची टूप पेटली. राजा म्हणला प्रधाना तुझंच वाक्य म्हणलं जे होतंय ते बऱ्या करता होतंय, हे माझ्यासाठी बरं झालं म्हणला. पण 6 महिने गेली, 6 महिने झालं मी तुला कोठडीत डांबून ठेवलोय, हे तुझ्यासाठी कसं काय बरं झालं? ते म्हणलं ते सुद्धा जे होतंय ते बऱ्या करताच होतंय. राजाला लक्षात येईना भानगड. म्हणला कसं काय म्हणतो? ते म्हणलं त्याचं असं कारण आहे. म्हणला राजे महाराज जर तुम्ही मला डांबून ठेवलं नसतं तर तुमचं हे पायाची जखम राहिल्याच्या नंतर 10-15 दिवसात तुम्हाला माझ्याविषयी प्रेम उत्पन्न झालंच असतं. तुम्ही मला त्या अरण्यात तुमच्यासोबत शिकारीला घेऊन गेलेच असते. तिकून ते लोक
आलेच असते. त्यांनी तुम्हाला उचलेलं असतं आणि मला उचलेलं असतं, दोघाला घेऊन गेलेच असते. तुम्हाला अंघोळ घातली असती, मला अंघोळ घातली असती, आणि तुमच्या पायाचं बोट वाघाने खाल्लं म्हणून तुम्हाला सोडून दिलं असतं. आज पोस्टर मला मच्छरांनी सुद्धा चावलं नाही, मलाच लोकांनी कापून खाल्लं असतं, म्हणून हे माझ्यासाठी सुद्धा बरं झालं. विठाला म्हणून जे होतंय ते बऱ्या करता होतंय. म्हणून महाराज म्हणतात मनवोनी मनी मानू नये खेद आणि मनावा गोविंद वेळोवेळा. साधक म्हणला महाराज ठीक आहे, खेद मानू नका, प्रारब्ध अमकं तमकं सगळं सांगितले तुम्ही, आम्हाला पटायला लागले, पण हे मनावा गोविंद वेळोवेळा हे टुमणं आमच्या पाठीमागं कसं काय? महाराज म्हणले त्या गोविंद म्हणण्यानंच माणसाच्या प्रारब्धाचं रूपांतर योग्य याच्यामध्ये बदलतं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. महाराज म्हणतात गोविंद नामाची ताकद एवढी आहे, शास्त्र त्याचं वर्णन करतं. गोकोटी दानम ग्रहणी शुकाशी प्रयाग गंगा युत कल्पवास यज्ञायुतम मेरु सुवर्ण दानम गोविंद नामनान कदापि तुल्यम. महाराज म्हणतात गोविंद नामाची ताकद जगाच्या पाठीवर कोणालाच करता येत नाही. मेरू पर्वता एवढं सोनं दान दिल्याच्या नंतर जेवढी त्याची पुण्याची ताकद होते ना, तेवढी एका गोविंद नामाची ताकद आहे. म्हणून गोविंद गोविंद मना लागली छंद, छंद लागावा माणसाला, छंद असत जावा. बघा बघा तुम्ही आता आमच्या महाराज मंडळीला काहीला गायनाचा छंद आहे, काहीला वादनाचा छंद आहे, आमच्या योगेश महाराजाला शूटिंगचा छंद आहे, बॅनर बनवण्याचा छंद आहे, आणखी प्रत्येकाला आदर्श महाराजाला वाजवण्याचा छंद आहे. प्रत्येकाला छंद असत जावा महाराज. छंदाशिवाय माणसाचं जीवन पूर्णत्वाला जात नाही, बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला छंद असत जावा. एका माणसाला छंद होता नाचायचा, आपलं ते वाचायचा, वाचायचा छंद होता त्याला, तो काही बी वाचायचं महाराज, दिसून तिथलं वाचित बसायचं माऊली महाराज. असं चलतं चलतं रस्त्याने चाललं, गायछापची पुढे घेऊन, गायछाप जर्दा 40 गाव दिल टाकून, थोडं पुढे जाणार पुन्हा माणिकचंद, उचे लोक उची पसंत दिलं टाकून. काय गरज आहे का कागद गोळा करायची? उगत उगत महाराज चलतं चलतं दिसून ते वाचित राहायचं, हा त्याचा छंद होता. थोडं पुढं गेलं महाराज, एक पोल होता आणि त्या पोलवर अशी थोडी पाटी होती, त्या पाटीवरती बारीक अक्षरात काहीतरी लिहिलेलं होतं. पण याने असं पाहिलं, त्याला छंद कशाचा होता? वाचायचा. म्हणला आपण वाचल्याशिवाय तर पुढे जाणार नाहीत, आपला पण आहे म्हणला, पण पूल बिलय उंच आहे म्हणला, दिसाना तर गेलंय, आणि त्याची उंची तर माझ्यासारखीच होती. दमच निघाना त्याला वाटलं वाचल्याशिवाय पुढे जाणार नाही, पण वाचूनच जाणार गडे काय असं ना. आपला छंद कडीलाट नव्हतो म्हणला, चढण ते पोलवर चढलं आणि पोलवर चढून त्या पाटीवरचे अक्षर वाचले. त्या पाटीवर काय लिहिलेलं होतं माहिती का? कृपया या कलरचा पोल नुकताच दिलेला आहे, ताजा आहे, वला आहे, कृपया याला कोणी स्पर्श करू नका. आणि त्यांनी पाटी चढून वाचली, त्याचं काय झालं असं बघा. मला सांगायचा मुद्दा एवढाच महाराज, प्रत्येकाचा छंद हा भिन्न भिन्न स्वरूपाचा आहे. म्हणून महाराज म्हणतात गोविंद नामाचा जर छंद लागला तर मानवाच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात बाकीच्या गोष्टीचं काही अवांतर करायचं बसत नाही. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. विठ्ठला मनावा गोविंद वेळोवेळा. गोविंद का म्हणायचं त्याचं कारण आहे. महाराज म्हणले बाबा गोविंद म्हटल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये जे काही प्रारब्धामध्ये पूर्वसंचितामध्ये सुखाचे दुःखाचे भोग आहेत, आपल्याला जर जीवनामध्ये दुःखाचे भोगायला मिळाले तर आपल्याला ते सहन होतात का बाबा? नाहीत होत. मग त्याच्यासाठी आपण काय करतो? ईश्वराचं ध्यान करतो, धारणा करतो, आराधना करतो. नाथ बाबांनी त्याच्यासाठी पुरावा दिला. जो कोणी माणूस एकात्मतेनं भगवंताचं चिंतन करतो त्याच भगवंताच्या कृपेनं त्यांच्या प्रारब्धातल्या वाईट भोगाचा नाश होतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. म्हणून ती हरीची कृपा आपल्यावरती व्हावी याच्यासाठीच म्हणावा गोविंदू वेळोवेळा. साधक म्हणला महाराज ठीक आहे, गोविंद वेळोवेळा म्हणणं हे आम्हाला पडतंय, पण आमच्या जीवनामध्ये जे काही सुखदुःख घडत आहे, जे सुखाचे भोग दुःखाचे भोग येतात, याला कारण तर अगदी दुसरेच लोक आहेत ना, शेजारीच माणसं आहेत. यानं मला त्रास दिला, त्यानं मला त्रास दिला, म्हणून मला टेन्शन आलं, असं बऱ्याच लोकांचं मत आहे. पण तुकोबाराय म्हणले बाबा आपल्या दुःखाचं कारण दुसऱ्याला न समजता, त्याच्यावरती न रुसता आणि करू चावे, आणि करू चावे, आणि करू चावे, नलगे बहुता, आणि करू चावे, आणि करू चावे, आणि करू चावे, नलगे बहुता,
सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय बोलतात, अनिका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया. आपल्या जीवनामध्ये घडलेलं जे काही कर्म आहे त्याचा जिम्मेदार आपण दुसऱ्याला धरायचं नाही महाराज. अनिका रुसावे न लगे बहुता. बऱ्याच माणसाला छंद असतो, नाद असतो महाराज, दुसऱ्यावरती रुसायचा. महाराज काय सांगावं, मी ते काम केलं असतो पण तो मला आडवा नव्हता यायला पाहिजे. दुसऱ्यावरती राग आहे, बरोबर आहे का नाही. मी हे केलं असतं, मी ते केलं असतं. एखादा माणूस म्हणतं काय सांगावं, आमच्या मुलीला मुलगा बघायला बी आलो, मुलगी पसंत केली, सगळं जमलं, पण शेजारचा रामभाऊ त्या पोराला जाऊन मिळाला, तेव्हापासून आमच्या मुलीचं लग्न मोडलं. म्हणजे हे त्याला जबाबदार शेजाऱ्याला धरतो. पण महाराज म्हणतात अनिका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून. अरे जगद्गुरु तुकोबरायच्या आणखी प्रमाणित आपुली करणी न विचारी मनी आणि वाया काय ठेवणे बोल देवा. याच्यावरती माझे गुरुवर्य नामनिष्ठ सुगुणोपासक वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे उर्फ दादा गोड दृष्टांत सांगायचे. दादा याच्यावर दृष्टांत द्यायचे, माणसं दुसऱ्यावरती रुसतात, आपुली करणी न विचारी मनी आणि वाया काय ठेवणे बोल देवा. एक माणूस असा रस्त्याच्या कडीनं जात असताना एका तलावाच्या सरोवराच्या समुद्राच्या कडीला गेला आणि गेल्याच्या नंतर त्या समुद्राच्या कडीला फेरफटका मारत असताना त्यानं जिथं पाय ठेवला तिथं मुंग्याचं वारूळ होतं. आणि त्या मुंग्याचं वारूळ असताना त्यानं काय केलं, थोड्या वेळानं 2 मुंग्या त्याला चावल्या. चावल्याबरोबर त्यानं त्या वारुळाकडे लक्ष दिलं. जितक्या बी मुंग्या तिथं खाली होत्या ना, तेवढ्या मुंग्या आपल्या बुटाच्या पायानं सगळ्या मारून टाकल्या, नेस्तनाबूत केल्या. मुंग्याचं वारुळ सगळं पुसून टाकलं आपल्या पायानं. त्याला मुंग्या किती चावल्या होत्या, 2. त्याने सगळ्याच मुंग्या मारल्या. थोड्या वेळानं तो समुद्राकडे पाहू लागला. समुद्रामध्ये सुंदर पद्धतीची नाव होती. नावेमध्ये 15-20 माणसं बसलेली होती आणि वाऱ्याचा समतोल बिघडला आणि ती नाव समुद्रामध्ये बुडाली. त्याच्यातली 20ही माणसं मृत्युमुखी पडले. असं लागलं मोठमोठ्यानं आरडायला, काय देव आहे म्हणला, काय देव आहे, कळतं का नाही, एवढा मोठा देव, थोडं बी व्यवहाराचं ज्ञान नाही. अरे असं त्या नावेत एखादा पापी माणूस, सगळे 20 माणसं मारायची, काय देवाला गरज होती. तेवढेच देव तिथं हजर झाला. आणि देव म्हणला, वागा कोण्या गावचास, म्हणला होराळ्याचा. होराळ्याचाच काय म्हणले तू, 1 मिनटं लक्षपूर्वक ऐक म्हणले, तू मला नावं ठेवायला लागलास, बरोबर आहे का नाही. एक माणूस पापी आसन मागापासून म्हणतोस आणि देवाला बाकीचे 19 मारायची काय गरज पडली. तू कुठं उभा आहेस म्हणला. म्हणला मी इथंच आहे. तुला मुंग्या किती चावल्या म्हणले. देवाने सांगितलं कोणाला, त्याला, तुला मुंग्या किती चावल्या. म्हणलं 2च चावल्या. मग सगळं वारूळ चांगरायची काय गरज होती रे म्हणले. तुझं तू बघ ना, माझ्याकडे कशाला डोकून बघतो. तसं आपुली करणे न विचारी म्हणे वाया काय ठेवून बोल देवा. माणसं आपलं कर्म काय झालंय चुकीचं ते शोधत नाहीत आणि आपल्या चुकीच्या कर्माचं प्रत्यारोप, अगदी आरोप शेजाऱ्यावर टाकल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून तुकोबाराय बोलतात, अनिका रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून. आपलं कर्मच आपल्यासाठी घातक आहे, आपलंच कर्म आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणून कुठलं कर्म करायचं हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. महाराज 1-2 मिनिटात कथाभाग सांगतो. श्री क्षेत्र जगन्नाथपुरीहून तीर्थयात्रा करण्याकरता सज्जन कसाई नावाचे संत निघाले आणि सज्जन कसाई दरकोस दर मुक्काम करत येत असताना एका गावामध्ये थांबले. थांबल्याच्या नंतर मंदिराच्या ओसरीवरती बसले. एक माता माऊली आली, म्हणली, महाराज कुठून आलेला आहात. जगन्नाथपुरीवरून आलेलो आहे आणि पंढरीकडे जायचं आहे, मला जरा वारी करायची आहे. पण महाराज आज तुम्ही जेवणार कुठं, थांबणार कुठं, झोपणार कुठं. त्या महात्म्याच्या साधूच्या सज्जन कसाईच्या मुखातले उद्गार आहेत. माझ्या जीवनामध्ये मी जिथं जागा मिळेल तिथं झोपतो, जो कोणी मला अन्न आणून देईल तो मी खातो, असा करपात्री भोजन करणारा माणूस आहे. म्हणले मला तर काही टेन्शन नाही म्हणले, तुम्हाला मंदिरात का होईना झोपायचंच आहे आणि कुणी आणून दिलेलं का होईना तुम्हाला खायचंच आहे. मग त्याच्यापेक्षा माझ्या गरीबाच्या घरी चला, माझ्या झोपडीत मुक्काम करा, माझ्या हातचे 4 घास खा. हे कोण म्हणतंय. एक वेश्या होती बरं का, दुसरं तिसरं कोणी नव्हतं. वेश्येनं त्या सज्जन कसाई नावाच्या संताला आपल्या घरी बोलवून नेलं, स्वतःच्या हातानं स्वयंपाक बनवला, जेवायला घातलं. कोणाला, सज्जन कसायला. आणि जेवू घातल्याच्या नंतर सांगितलं की महाराज तुम्ही इथं ओसरीमध्ये झोपा.
रात्रीचे 12 वाजले. तिच्या अंतःकरणामध्ये पापवृत्ती निर्माण झाली. लक्षपूर्वक ऐका. पापवृत्ती निर्माण झाल्याच्या नंतर ती माता माऊली आपल्या पतिराजाला बोलते, महाराज काही करा, दारामध्ये वारकरी आलेले आहेत, थंडी खूप पडलेली आहे आणि ते आज आपल्याकडे पाहुणे आहेत, आपण त्यांना जागा आश्रय चांगला देणं आपलं परम कर्तव्य आहे, अतिथीची सेवा करणं. मग तुम्ही काय करा, तुम्ही दारामध्ये जाऊन झोपा आणि त्या वारकऱ्याला घरामध्ये येऊ द्या. पत्नीचं पतीनं ऐकलं, दारामध्ये जाऊन झोपला आणि सज्जन कसा याला आतमध्ये घरात बोलवलं. रात्रीच्या 1-1:30 वाजता तिनं आपली मनातली अंतःकरणातली इच्छा व्यक्त केली. सज्जन कसाईने सांगितलं, माय आमच्या जीवनामध्ये आम्ही तसं कृत्य करणार नाही. हरी जाई हो तुमाते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, आम्ही विष्णुदास तैसे नो हे, जाई हो तुमाते न करी सायास. हे माते, हात जोडून तुला नम्रतेची प्रार्थना आहे, आमच्या जीवनामध्ये हे पापाचं कृत्य आमच्या जीवनात घडणार नाही. आम्ही निष्ठावंत वारकरी आहोत, आम्ही भगवंताचे उपासक आहोत, आम्ही विष्णुदास तैसे नो. काय शब्दात ताकद आहे महाराज. एकटं म्हणायला जमत होतं ना, मी विष्णुदास तैसे नो, आपली आपली खात्री आपण घ्यावा का नाही. पण जगद्गुरु तुकोबाराच्या मुखातली वाणी आम्ही विष्णुदास तैसे नो. तुकोबाराला पक्क माहीत होतं, जेवढे जेवढे विष्णुदास आहेत ते तसे नाहीत आणि जे तसे आहेत ते विष्णुदास नाहीत, म्हणून आम्ही विष्णुदास. विठ्ठला 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 त्या स्त्रीला बाजूला सारलं आणि सज्जन कसाई म्हणले, माय तू माझ्यापासून निघून जा. ती म्हणली, महाराज का तुम्हाला भीती वाटते, माझ्या पतीची तुम्हाला भीती वाटते का, पुण्य समाजाची तुम्हाला भीती वाटते का. 1 मिनिट थांबा. तिनं पत्र्याला लावलेलं कोयतं होतं महाराज, ते कोयतं असं सरदिशी पत्र्याचं उपसलं आणि ज्या पतीची महाराज तुम्हाला माझ्या भीती वाटते, 1 मिनिट थांबा. सज्जन कसायला घरामध्ये ठेवलं, दारात गेली आणि प्रगाढ झोपेमध्ये असलेला आपला पती, त्या पतीचं मुंडकं तिने एका छेदामध्ये धडा वेगळं केलं आणि धड वेगळं आणि शिर वेगळं. शिर हातात घेतलं, घरामध्ये आली, म्हणले, महाराज ऐका, ज्या पतीची तुम्हाला माझ्या भीती वाटत होती त्या पतीचं शिर मी माझ्या हाताने कलम केलेला आहे. आता तर कोणाची भीती नाही ना, आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. सज्जन कसाईने सांगितलं, माय माझ्याच्यानं ते होणारच नाही होणार म्हणलं. त्याचं शास्त्र असे मायबाप, श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे, ध्यायतो विषयान पुंस संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोबी जायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिर्भंशात बुद्धिनाशो आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. विषयाचं ध्यान अंतःकरणामध्ये आलं आणि जर ते विषयाचं ध्यान पूर्ण झालं नाही तर त्याच्यातून क्रोधाची उत्पत्ती निर्माण होत असते. संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोबी जायते, क्रोध निर्माण झाला आणि ती बाई म्हणू लागली, महाराज जर तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली नाही तर आत्ता गाव जमा करते. 2च मिनिटात तिनं आरोळी ठोकली, सगळं गाव जमा झालं महाराज. कोणाच्या हातात कोयतं, कोणाच्या हातात कुऱ्हाड, कोणाच्या हातात काट्या आणि लोक तर लय टपून आहेत महाराज. महाराज कावा हुडकतो बाकीचे किती हुडकते किती जाते त्यांच्याकडे लोकांचं ध्यान नाही, पण महाराज कधी सापडतो याच्यावर बऱ्याच लोकांची सध्याच्या काळात तुटून नजर आहे महाराज. बरोबर आहे का नाही. महाराज कधी सापडतो त्यानं आता एवढे मोठे शास्त्र सांगतं बघा, स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्या. स्त्रीचं चरित्र पुरुषाचं भाग्य जिथं देवाला कळालं नाही तिथं तुम्ही आम्हाला काय कळणार. म्हणून त्या स्त्रीचं चरित्र बदललं आणि तिनं महाराजांवरती आरोप घेतला. सगळं गाव जमा झालं आणि ती आपली बाजू पटवून देऊ लागली. ती म्हणली, हे पहा, या साधूला आसरा द्यावा का नाही देवा, महाराज लोकाला खायला प्यायला घालावं का नाही घालावं, हे तिच्या मुखातली वाणी बरं का. ती म्हणते, मी या महाराजाला आसरा दिला, हे 2 घास खायला दिले, माझ्या घरी आश्रय दिला, तर माझी इच्छा या महाराजांनी व्यक्त केली आणि मी इच्छा त्याची पूर्ण न केल्यामुळं त्यांनी माझ्यासोबत अगदी मारझोड केली. मारझोड करत असताना माझे पतिराज मध्ये आले तर माझ्या पतिराजाचं मुंडकं या साधूनं कलम केलं. या कोयत्यानं मुंडकं महाराजांनी माझ्या पतीचं तोडलं. ही बाजू बाईची लोकांना पटन का महाराजाची पटन? हां, बाईचीच पटन ना महाराज. त्या वेश्येची बाजू सगळ्या गावाला पटली आणि सगळं गाव तुटून सज्जन कसायावर पडलं आणि सगळ्यांना एकच विचार केला, ज्या हाताने या साधू महाराजांना या पुरुषाचं अगदी शिरच्छेद केलेला आहे त्याच हाताचा शिरच्छेद ही बाई करणार. म्हणून तिनं हातात कोयतं घेतलं आणि ह्या साधूच्या हाताला धडा वेगळं केलं. महाराज कलम केला हात कोणाचा? सज्जन कसाईचा. सज्जन कसाई रडत विवळत भगवंताच्या दारामध्ये गेले. मोठमोठ्यानं रडू लागले, टाहो फोडू लागले, देवा काय तुझ्या दारामध्ये नाही आहे? कशाचा द्वारकाधीश, कशाचा श्रीकृष्ण परमात्मा, कशाचा जगत पालक आहेस तू? अरे तुझ्या दारामध्ये न्याय नाही. भगवत भक्ताचे दिवसा ढवळे हात कलम केल्या जातात, तुझ्या दारात कुठला न्याय आहे? कशाला पद भोगतो? सोडून दे. तुझ्यासारख्याची ही अगदी योग्यता नाही, तुझी पात्रता नाही देवा.
देवानं विचार केला, सकाळी सकाळी माझ्या नावाने कोण भोकाले बघ बरं म्हणे. पाठवलं महाराज लक्ष्मी मातेला. बाहेर बघितलं तर सज्जन कसाई नावाचे संत. देव म्हणले जास्त भोकणाऱ्याला थोडं आतल्या खोलीत घ्यावं लागतंय. आलं लक्षात? जास्त भोकणाऱ्याला आतल्या खोलीत घ्यावं लागतंय. आतल्या खोलीत घेतलं महाराज सज्जन कसाईला. सांगितलं बाबा का काय झालं तुला, नेमकं माझ्या नावाने का टाहो पडतो. सज्जन कसाईनं सांगितलं, बघ ना देवा, तुझ्या तीर्थयात्रेकरता निघालो होतो, माझा हात कलम केला, हा का तुझ्या दारातला न्याय का. भगवान परमात्म्याने दीपावळीच्या टायमाला नवीन 21 इंचीचा LCD आणला होता. रिमोट घेतलं, सज्जन कसायची पूर्वसंचिताची शिडी घेतली आणि त्याच्यामध्ये टाकली. टाकल्याबरोबर 3 चित्र आले महाराज. एक गाय आली, एक बाई आली, एक गाय आली, एक कसाई आला आणि एक बोटानं त्या गाईला त्या गायीची वाट दाखवणारा बोटानं जवळ आला. आल्याच्या नंतर भगवान म्हणू लागले, सज्जन कसाया लक्षपूर्वक आहे, ही जी गाय आहे का ती ही बाई आहे आणि हा जो शिर तोडलेला व्यक्ती आहे ना हा कसाई आहे आणि हे जे बोटाने दाखवणारं गाईकडं आहे ना हे तू आहेस. गेल्या जन्मामध्ये त्या गायीची वाट तू हे हातानं दाखवली आणि त्या कसायानं ह्या गाईचं शिर त्याच्या हातानं कलम केलं, म्हणून या जन्मामध्ये तिनं तिच्या हातानं याचं शिर कलम केलं आणि या हातानं तू गाय दाखवलीस म्हणून तिनं तुझा हात काढला. तुझंच कर्म तुला बाधक ठरलंय, माझा काय गुन्हा आहे रे. म्हणून अनेका रोसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. त्यावेळेस साधक म्हणला, महाराज ठीक आहे, आपलंच कर्म जर आपल्याला या ठिकाणी त्रास देत असेल तर मग मानवाने नेमकं करावं तरी काय. महाराज म्हणले, काहीच नाही, आपल्या कर्माचा सर्वस्वानं भार त्याच्यावरती टाका. तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी. कैवारी नारायण होईल, कैवारी नारायण मनवुनी मने मानून खेद होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण म्हणूनी म्हणिये मानून खेद, म्हणूनी म्हणिये मानून मनवुनी गोविंद वेळो वेळ हा
टाळी हा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा तुका मने भार घातलिया बरी होईल कैवारे नारायण मनवो निमनी बाणून खेद मनावा गोविंद वेळोवेळा. महाराज म्हणतात भोगतो न घडी संचिता वाचोनी, संचिताशिवाय भोग घडत नाही. त्याच्यासाठी कार्य करणारा भगवान परमात्मा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. महाराज म्हणले मग त्या हरीची कृपा आमच्यावरती व्हावी याच्यासाठी काय करावं लागन. महाराज म्हणले त्याच्यावरती भार घालावा लागन. तुका मने भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. साधक म्हणला तुम्ही घातला का. महाराज म्हणले हो घालो निया भार राहिलो निश्चिंती निरविले संत विठोबासे. तुका मने घालू तयावरी भार वावा संसार देवा पायी. तुका म्हणे तया भार घातलिया नुपेक्षिना दया सिंधू माझा. महाराज म्हणतात त्याच्यावरती एकदा भार घातला का तो मागं पुढं आपल्याला सांभाळायला शिवरात नाही. मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवारा. देव बा मागे पुढे उगवे कोडे संकट योग्याच्या ध्याने ध्याताना तुळशी तो आम्हा पाशी मागे पुढे देव ओबा मागे पुढे देव ओबा मागे पुढे उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे. मागे पुढे उभा राहून तो आपला सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो देव आपल्या मागे पुढे उभा राहावा अशी जर आपली इच्छा असेल अपेक्षा असेल तळमळ असेल तर महाराज म्हणतात त्याच्यावरती एकदा का होईना भार घाला. तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारे नारायण. जिम्मेदारी पडली की माणूस या ठिकाणी बरोबर योग्य होतो. महाराज जिम्मेदारी पाडावी. गरजा जिम्मेदारी जिम्मेदारी पडली ना 100% यश मिळतं. महाराज तशी जिम्मेदारी आपली देवावर टाकून द्यायची. नाथ बाबा सुद्धा एका ठिकाणी बोलतात ना एकदा का तू त्याचं आवडीनं नाव घेतलं का तुझी काळजी तुला करायची गरजच नाही. तेच तुझी काळजी करतंय. आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तिथंही म्हणतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण तसे मनोवनी मनी मानू नये खेद मनावा गोविंद वेळोवेळा. अशा निर्वाळ्याचा गोड पद्धतीचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. याच्यातून जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या मानवी जीवनामध्ये दुःख काय येतं याचं गोड मार्मिक चिंतन मांडलं. ते दुःख आपल्या जीवनात वाटेला येऊ नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यावरती भार घातला पाहिजे. भार घातला 100% तुका मने तया भार घातलिया आणि नुपेक्षिना दया सिंधू माझा. तो भगवान परमात्मा आपली उपेक्षा करणार नाही हीच अपेक्षा आपण सगळ्यांनी भगवंताकडे व्यक्त करावी. झालेली सेवा ग्रामदेवतेच्या तुम्हा सर्व श्रोते सज्जन माईबाप टाळकरी वृंद विनेकरी पारेकरी आईवडील गुरुजन सर्वांच्या चरणारविंदी या ठिकाणी समर्पित करतो. बरंच 400 किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी तुमच्याकडे ते आलेलो आहे. बरंचसं ट्रॉफिक लागलं होतं. जसं मला माझ्या मूळनं साथ दिली तसं या ठिकाणी सेवा केलेली आहे. गोड मानून घ्या. आणि या सप्ताहाचं 48वं वर्ष बरोबर आहे का नाही. 48व्या वर्षामध्ये पदार्पण केलेला आपला हा सोहळा भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आदरणीय भाईजींच्या मार्गदर्शनाने तुम्हा समस्त भक्तगणाच्या भक्त परिवाराच्या 36 विभागाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं हा सोहळा 48व्या वर्षातला 50 वर्षापर्यंत जावा. हा 50 वर्षातला सप्ताह 75 वर्षापर्यंत जावा. एवढंच नाही तर 75 वर्षातला सोहळा हा या सोहळ्याचा शताब्दी महोत्सव व्हावा. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी राहावा. देवानी मला सुद्धा ठेवावं इतक्या लवकर उचलून नाही समजा. आणि त्या शताब्दी सोहळ्याला पुन्हा तुम्ही मला बोलवा अशी भगवंताच्या चरणारविंदी प्रार्थना करतो. सुंदर पवित्र आणि गोड मंदिर या ठिकाणी उपलब्ध आहे. महाराज भाविकही तितकेच भाविक. मी नेहमी महाराष्ट्रामध्ये कीर्तनात सांगत असताना सांगतो अंतर्मुखातला परमार्थ जर ज्याला बघण्याची इच्छा असेल ना अंतर्मुखी परमार्थ ज्याला पाहायची इच्छा आहे त्याने रायगड जिल्ह्यातला परमार्थ बघत जाऊ. काय बोलतो महाराज
असं त्या पांडुरंग परमात्म्याचं आणि रुक्मिणी मातेचं प्रतिमा पाहिली, मूर्ती पाहिली. मला वाटत नाही मी तुमच्या होराळीवर कीर्तन करू. साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात माझं कीर्तन होतंय असं मला भास होतोय गेल्या 2 तासापासून. कारण तुमच्यासारखे सर्व सतेज चेहऱ्याचे टाळकरी, एकाही टाळकऱ्याच्या चेहऱ्यावर 12 वाढलेले नाहीत बघा. नाही तर काय कायचे तोंड हसत नाहीत, रडत नाहीत, असं वाटतं 2 द्यावा. कशालाच उभं राहत असते काय काय सांगत नाहीत महाराज. सुंदर पद्धतीची ही गायक वादक मंडळी एका वेशामध्ये, एक भूषेमध्ये बघा. माता माऊल्या सुद्धा प्रसन्न मुद्रेनं सर्व बसलेले आहेत. एवढे आता 2 तास झालेत. एका तरी पोराच्या चेहऱ्यावर आळस आहे का? हेच पोरं जर आमच्या बीड जिल्ह्यात मटामटा 2-3 खाली बसले असते. पण सुंदर पद्धतीची ही बालगोपाळ मंडळी यांनी सुद्धा प्रसन्न मुद्रेनं सहकार्य केलं. विनेकरी बाबांचा चेहरा पाहिल्याच्या नंतर काही गावातले विनेकरी पाहिले की वाटते अर्ध्या तासात कीर्तन संपव. गळ्या शपथ सांगतो बा, इतकं त्या विनेकऱ्याचं रूप असते. पण यांच्याकडे पाहिलं की एखादा विद्वान मोठा कीर्तनकार असल्यासारखा भास त्यांच्या चेहऱ्यावर होतोय. म्हणजे सुंदर पद्धतीचे हे चेहरे तुमचे प्रसन्न आहेत. हे उगच नाहीत, हे काय तुपाचं तेज नाही, हे तपाचं तेज आहे. हे तुमच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे का, हे तुपाचं तेज नाही, हे तपाचं तेज आहे. तुमच्या चेहऱ्यावरची झालेली परमार्थाची साधना, वारकरी संप्रदायाची घडलेली सेवा, निष्ठेनं तुम्ही केलेला आज तागा याचा परमार्थ हा तुमच्या चेहऱ्यावरती उमटून दिसतोय. म्हणून तुम्हाला योग्य अशा पद्धतीचं मार्गदर्शन गुरुवर्य आदरणीय भाईजींचं लाभलेलं आहे. ते मार्गदर्शन अशाच पद्धतीनं उत्तरोत्तर तुमच्या जीवनामध्ये घडावं आणि तुमची उत्तरोत्तर पारमार्थिक जीवनामध्ये या ठिकाणी क्रांती व्हावी, याच्यासाठी पांडुरंग परमात्म्याने तुम्हा सर्व भाविकांना उदंड आयुष्य आरोग्य प्राप्त करून द्यावं ही भगवंताच्या चरणारविंदी प्रार्थना करतो. एक छोटंसं कॅलेंडर प्रकाशित केलेलं आहे. सुखी जीवनाची त्रिपुटी नावाचं 21 प्रकारचे मुद्दे या कॅलेंडरवरती आहेत. 20 रुपये कॅलेंडरची किंमत आहे. ज्या भाविकाला लागण इथं स्टेजवर उपलब्ध आहे. म्हणून झालेली सेवा माझे गुरुवर्य नामनिष्ठ सोनोपासक वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे रूपदादा यांच्या चरणारविंदी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ना तर बालगोडा बोली का वाकोडा विचुका पाऊली ती सोज करोनी माऊली रिजे जेवी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले इत माझी जुरले पायी कपन पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूती नोया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली